सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंताची जेव्हा कृपा होते ना, तेव्हा त्या कृपेनं मनुष्याला काय लाभ होतो आणि कृपा होण्यासाठी मनुष्यानं नक्की करावं तरी काय, या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे भगवंताची कृपा का होते, ती कुणावर होते. बघा, आपण भरपूर कीर्तनं, अभंग, निरूपणं, श्रवणं भरपूर आपण ऐकत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अभंगामध्ये त्याचा भाव समजून सांगितला जातो. मनुष्यानं नक्की जगावं कसं हे मनुष्याला अजिबात कोणी सांगत नाही. का सांगत नाही बरं? कारण त्यांचं स्वतःचं जगणं असह्य झालेलं असतो. पण आज आपण या निरूपणामध्ये आहे ना, मनुष्यानं नक्की जगलं कसं पाहिजे, मनुष्याच्या जीवनामध्ये काय त्याच्या सुखासाठी चांगलं आहे, या आज आपण पाहणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी पहिल्याच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ना, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. म्हणजे काय बरं? म्हणजे हे म्हणा, तू भक्तीचा मार्ग धरलास ना, त्या मार्गाने तर तू चाललास ना, तर तुझ्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताची कृपा सहज प्राप्त करता येईल. म्हणजे अनेक बघा, संत तुकाराम महाराजांनी आपल्या शब्दामध्ये भगवंताची कृपा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ना. कृपेचा सागर पांडुरंग, दिनाचा कैवारी पांडुरंग, नाम घेताचो धावून येई, भक्तांचा सोयरा पांडुरंग. बघा, किती निर्मळ आणि शुद्ध भावनेने अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, कृपेचा सागर पांडुरंग म्हणजे भगवंत, म्हणजे कृपेचा महासागर आहे ना, त्याची दया अमर्याद आहे, कोणीही मापू शकणार नाही. म्हणजे पुढे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, दिनाचा कैवारी पांडुरंग, जो गरीब, निराधार, दुःखी आहे ना, त्या लोकांचं सगळ्यांचं रक्षण करतो, तो माझा पांडुरंग आहे ना. पुढच्या अभंगाच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, नाम घेताचो धावून येई, भक्तांचा सोयरा पांडुरंग. म्हणजे भक्तानं मनापासून भगवंताचं नाव घेतलं ना, की तो लगेच धावून येतो. कसलंही तो कारण सांगत नाही. भक्तांचा सोयरा पांडुरंग म्हणजे तो भक्तांचा जवळचा मित्र आहे, आप्त आणि आधारच आहे ना. बघा, आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो ना, आपला जवळचा मित्र असतो, कोणी नातेवाईक असतो, भरपूर दुःखाच्या प्रसंगामध्ये अडकलेला असतो. बघा, आपल्याला कधी त्याने दुःखाच्या प्रसंगामध्ये फोन केला ना, की आपण त्याला उडवाउडवीची उत्तरं देतो. पण भगवंत पाहत असतो ना, जर तुम्ही कुणाशी मैत्री कराल ना, तर ती मैत्री पक्की करा. जेव्हा तो जेव्हा संकटात असेल ना, त्याला जर तुम्ही जपलं ना, तर तो तुम्हाला देवाप्रमाणे समजेल. तुमच्या जीवनात जेव्हा दुःख येईल ना, तुम्हाला मदतीला धावल्याशिवाय राहणार नाही. पण आजच्या या कलियुगातला मनुष्य मदतच करत नाही, तर धावू कसा शकेल बरं? पण जेव्हा भगवंताची कृपा मनुष्यावर होते ना, तेव्हा सर्व काही शून्य होऊन जातं. त्या कृपेनं आहे ना, मनुष्य पूर्णतः स्वतःला विसरून जातो. म्हणजे अशी कृपा कशी असेल बरं? भगवंत आहे ना, भक्तासाठी देवानं स्वतःलाच लुटून टाकलेला असतो. म्हणजे असा भगवंत तरी आहे कसा? बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एक विद्वान पंडित होते. दररोज गावोगावी फिरून भगवद्गीतेच्या अमृत ज्ञान आहे ना, लोकांना सांगत असत. त्यांच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आहे ना, श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करून जाईल. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी निर्जन रस्त्याने जात असताना एका चोराने त्यांना अडवलं. हातात धारधार चाकू दाखवत तो गुरगुरला, आणि तुझ्याजवळ जे काही आहे ना, ते निमूटपणे माझ्या हाती हवाली कर, नाहीतर मी जीव घेईल. पंडित शांतपणे हसला.
त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशी नव्हता. तो म्हणाला, माझ्याजवळ तुला देण्यासारखं धन नाही, पण तुला खरंच भरपूर संपत्ती मिळवायची असेल ना, तर एक मार्ग मी सांगतो. चोर आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. पंडित पुढे म्हणाले, मी उद्या एका श्रीमंत दानशूराच्या घरी भगवद्गीतेची कथा सांगायला जाणार आहे. कथा सुरू होताच तू त्यांच्या घरात शिर आणि तुला हवं ते घेऊन जा. चोराला हा सल्ला फार आवडला. त्यानं पंडितांना जाऊ दिलं. दुसऱ्या दिवशी कथा सुरू झाली. चोरही चोरीच्या उद्देशानं त्या घरामध्ये येऊन दबा धरून बसला होता. कथेमध्ये श्रीकृष्णाच्या बाळलीलांचं वर्णन चालू होतं. पंडित प्रेमाने म्हणाले, इथून अनेक मैलावर वृंदावन नावाचं पवित्र गाव आहे. तिथे कृष्ण नावाचा एक सुंदर गोपाळ मुलगा रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली येतो. त्याच्या अंगावर हिऱ्या मोत्यांचं सोन्याचं अमूल्य दागिने असतात. जर कोणाला संपत्ती मिळवायची असेल ना, तर त्या कृष्णालाच लुटावं लागेल. हे शब्द ऐकताच चोराच्या डोळ्यामध्ये लोभाची चमक आली. आजवर मी अनेकांना लुटलं, पण आता तर थेट दागिन्यांनी मढलेलं मुळालाच लुटणार, असा विचार करत तो आनंदाने घरी परतला. घरी पोचताच तो पत्नीला म्हणाला, आज मी कृष्ण नावाच्या एका मुळाला लुटायला निघालो आहे. मला वाटेमध्ये खायला काहीतरी बांधून दे. घरात दारिद्र्य होतं ना. पत्नीनं शांतपणे जुन्या कापडामध्ये 2 भाकऱ्या आणि थोडीशी चटणी बांधली. ती म्हणाली, घरात एवढंच आहे, देव तुझं रक्षण करो. चोराने ती शिदोरी घेतली आणि मनोमन निर्धार केला आणि तुटक्या चपला घालून घराबाहेर पडला. प्रवास लांबचा होता. चालता चालता त्याच्या मनामध्ये सतत एकच विचार घोळत होता, कृष्ण कृष्ण कृष्ण. त्याच्या ओठांवर नकळत कृष्णाचंच नाव येत होतं ना. अखेर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वृंदावनामध्ये पोचला. पंडितांनी सांगितलेल्या पिंपळाचा वृक्ष त्याला दिसला. तो मनामध्ये म्हणाला, जर मी उघड्यावर उभा राहिलो ना, तर तो मुलगा मला पाहून पळून जाईल. त्यापेक्षा झुडपात लपून बसलेलो बरं. तो अलगद झुडपामध्ये शिरला. पण त्या दाट झुडपामध्ये असंख्य धारदार काटे होते ना, ते त्याच्या संपूर्ण अंगामध्ये रुतू लागले. शरीर रक्तानं माखलो. असह्य वेदनेने त्याच्या तोंडातून एकच हाक बाहेर पडली, हे कृष्णा, हे कृष्णा, लवकर ये. कुठे आहेस तू बरं? जो तितका वेदनेने तडफडत होता, तितक्याच आर्ततेने कृष्णाचं नाव घेत होता. त्या निष्पापा आर्त हाकांनी वैकुंठ दुमदमवून गेला ना. श्रीकृष्ण त्या क्षणी उठले. हे पाहून रुक्मिणी म्हणाल्या, प्रभू, कुठे तुम्ही निघाला आहात बरं? तो तर तुम्हाला लुटण्यासाठी बसला आहे. श्रीकृष्ण मंद स्मित हास्य करत म्हणाले, रुक्मिणी, तो मला लुटण्यासाठी आला असेल, पण माझं नाव घेत इथपर्यंत पोचला आहे. त्याच्या ओठांवर अखंड माझं नाव आहे. अशा भक्ताकडून जे लुटलं आहे ना, ते जाणही मला प्रिय आहे. माझ्यासाठी स्वतःला हरवणं हाच खरा आनंद आहे ना. असं म्हणत श्रीकृष्णाने एका निरागस गोपाळ मुळाचं रूप धारण केलं आणि मध्यरात्री त्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. कृष्ण दिसताच चोर झुडपातून विजेसारखा बाहेर आला. त्यानं कृष्णाचा हात घट्ट पकडला आणि रागाने म्हणाला, अरे कृष्णा, तुझ्यामुळे मला किती त्रास सहन करावा लागला बरं, माहीत आहे का? त्यानं खिशातून चाकू बाहेर काढला. हा चाकू दिसतोय ना, आता मुकाट्यानं अंगावरील सगळे दागिने काढून माझ्या हवाली कर. कृष्ण फक्त हसत राहिले. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना विरोध होता. प्रेमानं त्यांनी एक एक करून आपल्या अंगावरील सर्व दागिने काढले आणि त्या चोराच्या हातामध्ये ठेवले. जणू त्या दागिन्यांबरोबर आहे ना, ते त्याच्यावर आपल्या अनंत कृपेचा वर्षाव करत होते. श्रीकृष्णांनी प्रेमाने दिलेले ते अमूल्य दागिने हातामध्ये घेताच चोराच्या आनंदाला पारावारा उरला नाही.
आयुष्यात प्रथमच त्याला एवढी मोठी संपत्ती मिळाली होती. आनंदाने तो आपल्या गावाच्या दिशेने निघाला. गावी पोचल्यावर तो थेट त्या ठिकाणी गेला जिथे त्या विद्वान पंडितांनी भगवद्गीतेची कथा सांगितली होती ना. पंडितांना पाहताच त्यानं आपल्या गाठोड्यातील दागिने बाहेर काढले. त्यातील निम्मे दागिने आदराने त्याच्या चरणी ठेवले. हे पाहून पंडित आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, हे काय आहे? चोर हसत म्हणाला, पंडितजी, तुम्हीच तर मला त्या श्रीकृष्णाचा पत्ता सांगितला होता ना. मी त्यालाच लुटून आलो आहे. हे त्याच्याकडून आणलेले दागिने आहेत आणि त्यातील हा तुमचा हिस्सा आहे. क्षणभर पंडितांना काहीच सुचेना. ते अवाक होऊन त्या दागिन्यांकडे चोराकडे पाहत राहिले. थोड्या वेळानं ते भावूक स्वरामध्ये म्हणाले, मी आयुष्यभर भगवद्गीतेचा अभ्यास केला, वर्षानुवर्ष पूजा केली, जप तप कथा कीर्तन केली, पण मला आजवर श्रीकृष्णाचं दर्शन झालं नाही. आणि तुझ्यासारख्या पापी माणसाला ते प्रत्यक्ष कसे भेटले बरं? चोर पुन्हा पुन्हा संपूर्ण घटना सांगू लागला. त्यानं वृंदावन, पिंपळाचं झाड, काटेरी झुडूप आणि श्रीकृष्णांची भेटलेली भेट अगदी सविस्तर त्यांना सांगितली. पण पंडितांचा विश्वास बसेना. शेवटी ते म्हणाले, चल मीही तुझ्याबरोबर येतो. जर तू म्हणतोस ना ते खरं असेल ना, तर मलाही त्या श्रीकृष्णाचं दर्शन घडव. दोघेही तत्काळ वृंदावनाच्या दिशेने निघतात. दीर्घ प्रवास करून ते त्या पवित्र भूमीमध्ये पोचले. पिंपळाचं तेच झाड पाहताच चोर म्हणाला, पंडितजी, माझ्या मागोमाग या. आपण या काटेरी झुडपामध्ये लपून बसू. थोड्याच वेळात तिथे कृष्ण इथे येईल. दोघेही दाट झुडपामध्ये जाऊन बसले. क्षणात धारधार काटे त्याच्या अंगामध्ये रुतू लागले. दोघांच्याही शरीरातून रक्त वाहू लागलं. पण त्या वेदनेतूनही त्यांच्या ओठांवर एकच नाव होतं ना, हे कृष्णा लवकर ये, हे कृष्णा लवकर ये. या आर्त हाकांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं. आणि नेमक्या मध्यरात्री श्रीकृष्ण पुन्हा त्या निरागस गोपाळ मुळाच्या रूपामध्ये पिंपळाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. कृष्णाचं दर्शन होताच चोर आनंदाने झुडपातून बाहेर आला. त्याच्या मागोमाग पंडितही बाहेर आला. श्रीकृष्णाचं तेजस्वी, मोहक आणि करुणामय रूप पाहताच पंडिताच्या डोळ्यांमधून अश्रूंचा अक्षरशः पूर वाहू लागला होता. त्यांचा कंठ दाटून आला होता. ते रडत त्या चोराच्या चरणांवर कोसळले आणि गैरलेल्या स्वरामध्ये म्हणाले, बंधू, मी आयुष्यभर ज्यांच्या दर्शनासाठी तपश्चर्या केली, जप पूजा व्रत आणि कथा केल्या ना, त्या श्रीकृष्णाचं दर्शन आज मला तुझ्यामुळं घडलं. तू धन्य आहेस. तुझं भाग्य धन्य आहे आणि तुझी भक्तीसुद्धा धन्य आहे. त्या क्षणी पंडितांनी एक महान सत्य उमगलं. परमेश्वराला बाह्य दिखाऊपणा, बुद्धिमत्तेचा गर्व किंवा अहंकार अजिबात प्रिय नसतो. त्याला हवी असते ती अंतःकरणातून आलेली निष्कट भक्ती. जो भक्त निरागस मनानं, संपूर्ण विश्वासानं आणि प्रेमाने श्रीकृष्णांना आवाज देतो ना, त्याच्या मदतीला देव नक्की धावत असतो. कारण भक्तांच्या प्रेमापुढं आहे ना, स्वतः देव सुद्धा हरवून जातो. म्हणजेच भगवंताची कृपा मिळवण्यासाठी आहे ना, मोठं काही करावं लागत नाही. फक्त मनापासून नामस्मरण करा. श्रद्धा पुरेशी असते ना, म्हणजे विठ्ठलाचं नाव घेतले की भगवंताचा अनुभव येतो. मनातील पाप, दुःख, ताप दूर होतात. भक्तीनं आणि श्रद्धेनं नामस्मरण केलं ना की जीवनात शांतता मिळते. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे ना, विठोबाचं नाम घेता विठोबा भेटे, पाप ताप सगळे लगेच मिटे. भक्त भावे जपता त्याचं नाव, कृपेचा वर्षाव करीतो देव. बघा, जर तुम्ही पवित्र मनानं भगवंताचं नामस्मरण करत राहिला ना, मग तुम्ही कितीही वाईट कर्म जरी केले ना, तरी ते भगवंताच्या नामस्मरणानं ते मिटून जातात.
एवढी भगवंताच्या नामस्मरणामध्ये शक्ती आहे ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याचं जीवन आहे ना बघा दुःखांनी भरलेलंच आहे, पण त्या दुःखांनी भरलेल्या जीवनामध्ये जो भगवंताचं नाम घेतो त्याच्या जीवनामध्ये भगवंत काहीच कमी पडून देत नाही. बघा एकदा संत तुकाराम महाराज यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला, भगवंत खरंच माझ्या भक्तीने प्रसन्न होतात का? बघा संतसुद्धा माणूसच होते ना, पण ते संत कसे झाले बरं? त्यांनी भगवंताचं नामस्मरण घेतलं मग ते संत झाले ना. बघा तुकाराम महाराजांच्या मनामध्ये हा प्रश्न आला की भगवंत खरंच माझ्या भक्तीने प्रसन्न होतात का बरं? तेव्हा त्यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाची मनोभावे नामस्मरण सुरू केलं. दिवस रात्र ते फक्त विठोबा विठोबा असं जप करत असत. लोक त्यांना वेडसर समजू लागले. काही जण हसत हसत होते, पण तुकारामांनी भक्ती सोडली नाही. एक दिवस त्यांच्या मनामध्ये प्रार्थना आली, हे विठ्ठला तू खरंच माझ्यासोबत आहेस का बरं? त्या क्षणी त्यांना अंतर्मनातून शांत आवाज जाणवला ना, मी तुझ्या प्रत्येक नामामध्ये आहे. तू एक पाऊल भक्तीचं टाक, मी 100 पावले कृपेचे टाकतो. तुकाराम महाराजांना जाणवलं की भगवंत बाहेर शोधायचा नाही, तो मनात आणि नामस्मरणामध्ये असतो ना. म्हणजेच खरी भक्ती आहे ना, जर आपण दुसऱ्याचे आशीर्वाद घेणं, दुसऱ्याला मदत करणं हीच खरी भक्ती आहे ना. पण आपण मात्र खरी भक्ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करत असाल तर ती खरी भक्ती ठरते का बरं? अजिबात नाही. खरी भक्ती आहे ना दुसऱ्यांचा आशीर्वाद घेणं आहे, दुसऱ्यांना मदत करणं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही मदत करता ना तेव्हा तिथे माझा भगवंत प्रकट झालेला असतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताला जे आवडतं आहे ना तशी तुम्ही कर्म करा. भगवंताची कृपा जेव्हा तुमच्यावर होईल ना तेव्हा तुमच्या हातात मावणार नाही तेवढं देईल आणि पूर्ण साम्राज्य तुमचं असेल. जे तुम्हाला हवं आहे ना ते सर्व काही मिळून जाईल. म्हणून भगवंताची कृपा हवी असेल तर नामस्मरण करा, कर्मामध्ये राहा, भगवंतांनी समर्थांनी सांगितले नियम पाळा. भगवंत तुमचं कल्याणच करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.